एकदम जोरदार तयारी केली, जोरदार जोरदार तयारी केलेली दिसते. पाणी उतरू का त्याच्या? उतरायला लागतं. मग थांब थांब. काय काय बोललास तू? हे गाव आहे ना, केळवण हे गाव आहे? नाही, आमच्या इथं ज्याचं लग्न ठरलेलं असतं ना त्याला ओवाळतात आणि केळवण करतात. केळवण म्हणून मी गावाचं नाव लावलंय. उखाणा घ्यावा लागतो. उखाणा. माझं नाव सूरज चव्हाण आणि मग काहीतरी बायकोचं नाव घेतो, असं काहीतरी घ्यायला लागतं. आता त्याची हेल्प घे, मला नको सांगू. ओमकार मदत करेल. ओमकार उखाणा. सर उखाणा घ्या ना. सर उखाणा. सर तू मदत कर ना. मी नाही करणार. तू कर. मलाच तर माझ्या घरी आल्यास मीच मदत काय. शॉपिंगलाही मी, उखाण्यालाही मी. नाही सीताताई, सीताताई, सीताताई उखाण्याला मदत कर त्याला, त्याला आणि तिला. हा तू सांग काहीतरी असं जरा. कुठे आलायस रे तू? कुठे आलायस रे? त्याने पण त्याच्या बायकोला साडी घेतली. ऐकलंस का? त्याच्या बायकोला पण साडी घेतली आहे, हो की नाही? नाही? अरे मामाचं लग्न आहे. तू काय घेणार आहेस? आमचं झालं. मार्केटमध्ये काय होतं ते पहिलं? बिग बॉस जिंकून, बिग बॉस बिग बॉस जिंकून माझं झालं पूर्ण स्वप्न. हा, संजनाचं नाव घेतो. संजनाचं नाव घेतो बोललेलं ना. आधी करिअर, आधी करिअर मग नंतर. संजनाचं नाव घेतो म्हणताना असं दाखवायचं. संजनाचं नाव घेतो बोललो होतं ना, आधी करिअर मग लग्न. आठवतंय? टेक टू. आम्ही उखाणे देतोय यांना. काय टाकतोयस? काय करायचं आता? नाही करायचंय. आपण ते तिथे समोर जेवण ओवाळल्यानंतर उखाणा घेऊया. आता नको, थांब. जेवताना तिथे सगळं असं हे करणार ना तेव्हा. बिग बॉस जिंकून, बिग बॉस जिंकून पूर्ण झालं माझं स्वप्न. बोललो होतो ना. संजनाचं नाव घेतो. आता बायकोचं नाव घ्यायचं. संजनाचं नाव घेतो. बोललो होतो ना. बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न. बिग बॉस जिंकून पूर्ण झालं माझं स्वप्न. संजनाचं नाव घेतो बोललो होतो ना, आधी करेल मग नंतर. हे असं बरोबर. तू शिकेल ना. तो कशाला व्हिडिओ देईन, माझ्याकडे देईन तुला. एअर ड्रॉप करून होतो असं करते. फोन चार्जिंग लावलं वाटतं ना. नाही, त्याला क्लॅरिटी चांगली आहे. 17 आहे माझं 17. हा ना. मी देते तुला. आणि मी काय म्हणते, तुझं लक्षात आहे तुला? एकदा बोल. तू पण असं त्याकडे आता तिथे झालं शक्य घरभरणी करायची नाही ना. दादा येणार. दुसरं हे दिलं नाहीस मला. करू जरा जुल्फे तुझे मागे घे बघू. भूक लागलीच आहे. मस्त आहे.
नाव घ्यायचं रे, नाव द्यायला लागतं ना आता. सूरजला काय दिलंय? सूरजला काय दिलंय तर दाखवायला सांग ना. बहुत जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न. तर संजनाचं नाव घेतो. बोललो होतो ना आधी करिअर मग लग्न. झालं माझ्या प्रेमात सायको. सूरज रावांचं नाव घेते, मीच त्यांची होणार नाही. मला बोलवा तरी जरा तरी. अरे बापरे, खूपच भरवतोय. मला सगळंच भरवणार आहेस? नाही बस काय आता खातो मी. खातोय. खा खा. खाऊ त्याला नॉनव्हेज हवं होतं, पण आज व्हेज त्याला जबरदस्ती व्हेज खायला लावलंय. आल्याला विचारतो चिकन नाही, चिकन नाही खायचं. येऊ द्या. सूरज जेवण कसं वाटलं तुला? बारीक मिरची जायला पण येते. तिखट खायची सवय. नाही नाही, हिरवी मिरची आहे का? मी तशी आहे पण तेवढी पण आहे. अजून तिखट भाजेल. नाही रे, उठू दे रे त्याला आता. बायको जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत तुला बसायलाच लागणार आता आयुष्यभर. जा जा, ये चल. अरे नाही सूरज, प्रँक वाली. हा त्याला म्हणलं मला पण कपडे घ्यायला लागणार. काय रे? मला घ्यायला कपडे. याचं नाव माहितीये का? अंकित पांड्या. अरे अजून लग्न झालं नाही. म्हणजे त्याचं अजून लग्न कुठं झालंय? कोणाचं? पांड्याचं? त्याचं बाळाला घेतोयस लवकर एकदम. सगळं तुझं फास्टच असणार आहे वाटतं. बोललाय तो मागच्या इंटरव्ह्यू मध्ये. हो. वा 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 वा. चला त्यांचं झालंय का बघूया, आपण निघूया कारण आपलं आमच्या अन्नपूर्णा जेवतायत. आमच्या अन्नपूर्णा बघा जेवतायत. चल दाजी नाही येत आहे ना? दाजीला लय काम आहे. मी पण नाही येते. चला. तर माझं जो डोकेदुखीचं काय सध्या जे चालू आहे त्यासाठी मला डॉक्टरने टेस्ट करण्यासाठी बोलवलं होतं. पण सूरजची शॉपिंग संपवल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी रात्री तुम्हाला कळवते की मी येऊ शकते की नाही ते, कारण नंतर नेक्स्ट डे डॉक्टर पण नव्हते. तर आम्ही पटकन पोचलो दादरला आणि दादरला जाऊन आम्ही सूरजचे सगळे आउटफिट जे होते, सगळ्या त्याच्या जे काही त्याचे विधी आहेत त्या सगळ्याचे ते साडीच्या अकॉर्डिंग सगळे मॅच केले आणि तसे आम्ही आउटफिट त्याच्या आवडीनुसार बघितले. कारण मला खूप ब्राईट कलर आवडत नाहीत, मला असे छान पेस्टल वगैरे अशा कलरमध्ये आवडत होते, त्याला वेगळे कलर आवडत होते. मग त्याची आणि त्याच्या बायकोची जी चॉईस होती आणि त्याच्या बहिणीची त्या अकॉर्डिंग आम्ही त्याची सगळी शॉपिंग केली. या साईडला इकडे तू पण चूज कर तुझं पण. नाही तर मी काय म्हणते त्या कोटी सारखंच द्या ना. खूप आधी मी काहीतरी सूरज सोबत ब्लॉग केला होता तेव्हा बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की हिला याच्याकडनं काहीतरी फायदा आहे म्हणून ही करते वगैरे. माझं आयुष्य खूप व्यवस्थित चालू आहे, व्यवस्थित पैसा फेम ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पदरात खूप पडल्यात आणि त्याच्यात मी खूप खुश आहे. या मुलाचं जे आयुष्य पलटलंय ना त्यात कोणी त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि तो खूप सुखी राहावा हे माझी पहिल्यापासूनची इच्छा आहे आणि तीच कायम राहील त्याच्यासाठी. संजना, हाय संजना. ही आहे संजना. हॅलो, कशी आहे? चलो आप उनसे दूर हो, फिर ले लेंगे आपसे. थोडीशी कॅमेरा शाय आहे अजून. हळूहळू सूरज तिला ट्रेन करणार आहे, त्याच्यानंतर मी बोलायला लागते. मग मला वाटतं थोड्या दिवसांनी तिच्या हातात मोबाईल असणार. हॅलो नमस्कार, मी संजना सूरज चव्हाण. तिला असं सांगितलं हसकी हसकी हसकी. अंकिता दाखवते सूरजला असा ड्रेस असा. प्रेम नाही केलं, जीव आहे माझी बाजू, एवढं प्रेम. थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांनाच खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन.
आणि धमाल असणार आहे. तुला आता करायचंय आणि अंकिता आणि आम्ही सगळे साक्षीदार असले पाहिजे. ती म्हणते की आता तुला प्रपोज करावं लागेल. प्रपोज कसे करतात तिला बोल की माझ्याशी लग्न करशील का. फुल बिल काहीतरी पाहिजे होते यार, एवढा ग्रँड. हो आता काय ठरलंय, आपण शॉपिंग करायला आलोय. वा 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 मस्त आणि खूप भारी आणि खरंच तुम्हाला खूप छान छान शुभेच्छा. आता आपण तुझ्या सांग योगिताला सांग ये म्हणून लग्नाला. नक्की ती चिवताय चिवताई आपली ती आपली लय खास होती. होती म्हणजे काय म्हणजे नाही अजून बी आहे आपल्या हृदयात असं काय नाही. हा हे लव कॉल कर की दाखवतो तुला. कर की. थांब मी करते म्हणून सांग. हा आहे ना मी करते व्हिडिओ कॉल सांग. कर लगेच हे लव कॉल. योगिता आली आहे का व्हिडिओ कॉलवर. हाय योगिता, तुझा मला वेळ देतेस की नाही शॉपिंग चॅलेंजसाठी. बर्न्ड ऑरेंज म्हणून दाखवा. आवाजच नाही ग. कॉफी कोणाला पाहिजे होती. कॉफी ओके अच्छा थांब तुला सूरजची बायको दाखवते. कॉफी कोणाला आणली. ब्लॅक चाय कोणाला पाहिजे होती. कॉफी ब्लॅक चाय तुला पाहिजे. संजना. ठीक आहे. एस फॉर संजना. हा एस फॉर सूरज. एस फॉर संजना. अजून का तुम्हाला चाय कॉफी एस फॉर सूरज. येत आपल्या आवडीचं आहे. बिग बॉस मधला एस. तुला माहिती ना चिवताय चिवताईला माहिती आहे. किती वाट बघत होतो मी. चिवताई कोण. तिला तर चिवताई म्हणायचं. चिवताई उतावळा आहे तो लग्नाचा. त्याला म्हणजे उतावळा गुडघ्याला वाशिंग मारले म्हणतो. त्या साईडला बोलले. नको गे गरीबात नको. चांगली सांगते ती बी ओके म्हणते. अरे म्हणजे काय भरपूर शॉपिंग कर, भरपूर त्याला सांग मला फिरायला घेऊन जा, मला पिक्चरला घेऊन जा, मला मुंबईला घेऊन जा. हो की नाही. आज सकाळी आलाय तो. सकाळी आल्याला म्हणतो नको मुंबई नको म्हणतो. कंटाळा आला मला मुंबईचा. वैता घेतोय मुंबईचा. फिर वाटत नाही मुंबईला. एका दिवसात कुठे उतरल्या बोलतोय वैतागाला. म्हटलं पोच तर शॉपिंग तर करूया मग बोल. शॉपिंग आवडत नाही एवढे बी. गावाकडची सवय आपल्याला नाही. हा इथे राहिलेल्यांना सवय मुंबईची राहायची. आम्हाला कसं सिटी नाही आवडत. गावाशिवार कर मग असं वाटतं इथं आणून ठेवलंय कोंडल्यागत होते. सेल्फी घेऊया. असा वाला सेल्फी घेऊया आपण. संजना पण येते. स्माइल दे स्माइल दे स्माइल दे. असा घेऊ. तुझा बी येतोय. नाही आम्ही असा घेतो. असा काढ. असं काढ जरा आमचा फोटो. काढते इकडे. ऑनलाईन अटेंडन्स दिले. ऑनलाईन अटेंडन्स. ही बायको ही दीदी. बरे बरे का. कसे आहात सर. मस्त. लग्नाला या. दुपारी जेवून आम्ही निघालो होतो दादरला. दादरची आमची शॉपिंग संध्याकाळी 5 वाजता संपली. आता इथून आम्हाला परत पुढची राहिलेली शॉपिंग करण्यासाठी ठाण्याला जायचं होतं. आणि ठाण्याला मला कोण भेटलं बघा. मी तुका पहिला बघलंय. मी सांगलंय त्यांका म्हटलं जा आणि तो अनिकेत असा काय बघ फोन लावतोय तर असं बघले शेवपुरीची ऑर्डर दिलाय बघ तुझ्यासाठी खास. फोन लावलाय मी तर त्याच्या रिलाची या नंबरशी संपर्क करू शकत नाही. बरी आहे. बरी आहे बरोबर. नाही हे दादा बूट घालून ये. चालेल चालेल चालेल. तू कसंही आला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही.
त्यांना येऊ दे. कसं फटीतून दिसलो नका. मी सांगितलं म्हटलं जाऊन पहिलं बघा. हा अनिकेतच वाटतंय मला. मी त्याला तेच बोललो. मी तू गेलास ना? मीच गेलेलो. चांगलं म्हणत होय तो अनिकेत ओळखलंस काय साहेबांचा लगीन आहे ना त्याच्यामुळे लग्नाची शॉपिंग झाली. दागिने या सगळं सगळ्या भावाशींची जबाबदारी माझ्या एकट्याच्याच खाली आहे. खांदो काहीतरी एवढा जोर आमच्यावर पण दे ना. माझं लगीन तू आधी केलं ना त्याच्यामुळे ती काकी बघता आरशाच्या समोर. नाही असू दे. तारीख विचारून बघ. तारीख विचारून बघ. सूरज लग्नाची तारीख किती विचारली? खरंच नाही माहिती असं का एकाकडे लक्षात नाही राहत. तारीख माहिती. मग तेव्हा पण भाकरी केलं घराकडे काय काय करून ते काय वाचलंय खावं. अरे मस्त मी ते भाजलं. खाल्लंय का? हे का ओळखलं मग? गोष्ट कोकणातली अनिकेत रासम. अरे सिंधुदुर्गातलं मोठं युट्यूब चॅनल आहे. मोठे म्हणून दुसरं कोकणातली गोष्ट कोकणातली. पूजाचं मोठे सपोर्टर. माका बोललेलं आता फोन झाला. मी आता पूजाकडे गेली होती. रेड सॉईलचा एक इंटरव्ह्यू करायला गेली होती. हो बघले मी बघितलं लोकमतचा करता. वर्ष गेले 2 वर्ष झाली. टिकला खाऊ राजूच्या बड्डे टिकला खाऊ घालताना केक आणि पेपर त्यांना सांगतो. आदल्या दिवशी तू खाऊ घालतो मीच घराकडे नसतं ते खरं. नवस फेडूचे आहेत आमचे. माझे भगवान माझ्यासाठी जितके नवस केले माका ते देव सांग जे काही होते. देव सांगा. लक्ष्मीनारायण भगवती भराडी अंगणवाडीची भराडी देवी कासार टाको एवढे सगळ्यांका त्यांना हलवलंय अमाल बाबा. ते सगळे नवस फेडू कमी येतात. एवढी मोठी सेटिंग लावलेली आहे त्यांना. सगळे कोकणातले जिल्ह्यातले तालुक्यातले सगळ्यांचा करू शकतात. तेव्हा जाऊन ते झालं लगेच. जाऊ दे मी येईन पण तुझ्या वांगडा. नवस फेडू घेतो. हो भाऊ होईल ना वांगडा. आणि माऊलीक पण जाऊ चेंज म्हणला. चालेल पण तू माका आठवून फोन करायचो. मग 13 तारखेची भगवतीच्या देवळात महाप्रसाद ठेवलो. राजूला घेऊन येतं. चालेल 13 वार काय ना त्याला एक छान वाटतं. मिरर मध्ये एकदम मस्त. छान आहे. हा हे पाहिजे करूया. दादाकडनं पंचलाईन शिकल्या पाहिजेत पण एकदम एकदम दागिनाच एकदम. हा तोच तेच बोलतोय. त्याला म्हटलं दागिने कसे वाटते. हा स्वतः घरा वेगळं बोलतो. तुझ्या बायकोचं काय बोला तिथे पण मोठा दिवस थांबलाय. म्हणून घेऊ लग्नाच्या त्या साडीवरती आपण त्या साडीवरती दागिने आणि मग सध्या तुझं काय आहे विचार. या खया अंकिता काय उत्तर या अंकिता काय लग्न कोणाचं आहे. नशीब तितके तरी स्वतःचा म्हटलं काय अंकिता काय स्कॅनर पाठवले पार्टी कधी देतोय. मालवणी शिकता शिकता. काय काय शिकवलं मालवणीत काय काय शिकवलं.
गाडी शिकवलेले 2-3 पैकी रे पैसा ते का लग्नाची तारीख नाही माहिती तुझं का बिग बॉस मध्ये काय विचारतं ते जाऊन तुम्ही गाडी मी शिकवलं का नॉर्मल बेसिक आहे आपले हाय वाले एकदम ते कमी चांगले लगीन झाल्यावर कोकणात ये वाईट फिर सगळे जे मासे विषय खा ते का पण बरं वाटत तो कधी इलो नाही तुझ्या लग्नात पण इलो नाही पहिल्यांदा आता इलो म्हणता चल छान वाटतं काळजी घे भाऊजी काही विचारलं काळजी घे तिला ना बसायला सांगते मालवणीचा अगोदर आहोत झाली ना तुझी मला सर्व शॉपिंग झाली मित्र तुमच्या मनापासून कारण काय आहे मी तुमच्या प्रेमात खातीर आहे तुम्ही एवढं प्रेम दिलं शॉप घेतलं स्टार बनवला किंग बिग बॉसचा विनर तुमच्या मरच आहे काय आहे ते असंच प्रेम असू द्या असंच सपोर्ट असू द्या जय महाराष्ट्र धन्यवाद म्हणजे तुला लक्षात राहायला चांगले लग्नाच्या साडीचे सगळे दागिने ह्याच्यात कमरपट्टा पण यातच टाकलाय टाकली ना पैंजण टाकली सगळं टाकले पैंजण फक्त कमरपट्टा अरे ती पिशवी घ्या रे ओंकार नवरोबा बिचारा बायको बोलली सकाळपासून काही नाही बोलली आत्ता बोलली उचलून येत त्यांना म्हणाली आत्ता बोलली उचलून येत म्हणाली पिशव्या तुझ्या मनासारखी शॉपिंग झाली ओके एकदम तुझ्या मनासारखी शॉपिंग झाली ना ताई चला आता लय लांबचा प्रवास आहे तुमचा आता जेवणाचं काय बघू आता कुठे जेवणार नाही एवढा प्रवासात होणार पण नाही लग्न ठरल्यापासून काय मध्ये भूक लागली तर थांबून खा काहीतरी आता किती वेळ लागणार तरी 5-6 तास वाजले किती चला सुरज चव्हाण बाय बाय झाली ना तुझ्या मनासारखी शॉपिंग चलो बाय मस्त एकदम छान मेकअप एकदम आणि भारी करून टाक माझं मी त्या दिवशी बाहेर आहे मी नंतर येते त्याच्या आधी येणार आहे मी पण त्याच्या आधी येते ना पूजेला येतं मी आणि आता मध्ये येऊन जाणार आहे त्याचे कपडे माझ्याकडेच आहेत मागे बसताय तुम्ही हां तर सुरतची शॉपिंग तर झाली पण माझं डोकं खूपच दुखत होतं म्हणजे मी असं छान वावरताना तुम्हाला दिसत जरी असेल तरी खूप पेन होतं तर मी विचार केला की इथून डायरेक्ट आता आपण डॉक्टरकडे जाऊया आणि मी लगेच डॉक्टरकडे पोहोचले काय बोललास चेतन माझे रिपोर्ट वाचू नको सगळ्या नॉर्मल आहे दीदी अशी तशी नाही दीदी एकदम बेकार आहे चेतनचा तर चेहरा बघण्यासारखं होतोय पकड डॉक्टरकडनं आल्यानंतर चेतन काय नाही मग कसं आले डॉक्टर काय पाहिजे होतं का रिपोर्ट नॉर्मल आले चांगली गोष्ट आहे त्याला नॉर्मल उद्या आमच्याकडे बर्थडे पार्टी आहे आणि इथे हे कुणालच्या मॉल मधले कपडे सगळे बघतात हाय आमच्याकडे एक कुणाल नावाचा मॉल आहे ज्याच्याकडे सगळ्या पद्धतीची जॅकेट सगळं काही मिळतं आणि त्याच्यातले हे सगळं आता हे असं विथ टॅग वगैरे सगळं असतं आमच्याकडे हो की नाही मग काय मिळालं तुम्हाला कुणाल मॉल मध्ये कुणाल मॉल मधून त्याने आज शॉपिंग केली आहे तुझा मॉल कमी होणार आहे की वाढणार आहे काय रे
काय दादा मला सकाळी चेंज करते सगळं. सगळा चेंज कर, घेतलेले कपडे एकूण टाक आणि या कर. तर आमची शॉपिंग झाली आहे, सगळं झालंय. मी डॉक्टरकडे जाऊन आले, रिपोर्ट्स नॉर्मल आले, सगळं मस्त आहे, छान वाटतंय. आणि मी सूरजच्या लग्नाला जाऊ शकणार नाहीये, त्यामुळे मी आता सगळी शॉपिंग वगैरे मध्ये त्याला मदत केली आहे. काय बोललास मला? कसा आहे बघ, कसा त्याला दुःख झालं, रिपोर्ट नॉर्मल आले पण नॉर्मल आले असं झालेलं त्याला. हा ना रे चेतन? काय नाही गेलं अरे फुकट काय, असं वाटलं तर लाईटली थोडी घेतात. चल चल या हो. तर आमची शॉपिंग झाली, त्यानंतर मी डॉक्टरकडे गेले, रिपोर्ट्स नॉर्मल आले, सगळं काही मस्त आहे. आणि खूप छान सूरजची शॉपिंग झाली. खरं तर सूरजने जेवढ्या घाईत मला सांगितलं की त्याने त्याचं लग्न ठरलंय आणि सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आणि मग आता असं करायचंय तसं करायचंय, आणि खूप घाईघाईत आम्ही शॉपिंग केली, सगळ्या गोष्टी केल्या. त्याला हव्या तशी शॉपिंग झाली आहे, त्याला बायकोला हवी तशी शॉपिंग झाली आहे. आणि खूप गोड आहे तो गं, छान संसार करू देत, छान लग्न त्यांचं होऊ देत आणि सगळ्या गोष्टी मस्त होऊ देत. कारण लग्न ही खूप गंभीर गोष्ट असते, खूप विचाराने करायची असते. आणि आय होप त्यांनी छान विचाराने छान सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या असतील आणि खूप मस्त संसार होईल त्यांचा. माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा तर आहेतच, पण मी लग्नाला जाऊ शकणार नाही आहे, कारण त्या दिवसांमध्ये मी आधीच एका ठिकाणी लग्नासाठीच चाललो आहे. आम्ही नागपूरला आहोत आम्ही त्या दिवसांमध्ये, त्यामुळे मला लग्नाला जाता येणार नाही हे मी त्याला आधी सांगितलं होतं. त्यामुळे मी त्याच्या सगळ्या तयारीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली आहे. नंतर मी पूजेला वगैरे असं कधीतरी एखादा दिवस अशी फेरी मारेन. तर हेच होतं आजचा ब्लॉग. बाकी तर आपले ब्लॉग्स येतच राहतील. स्टे ट्यून, बाय बाय.